2-3 दिवस माझी तिकडे 2020 ला ड्युटी लागली होती. असं अंग दुखायला लागले ना तर आपला पुढचा परफॉर्मन्स सुद्धा त्याच्यावरतीच आधारित आहे. एक मराठी समजा चिअर गर्ल आली आणि एक क्रिकेटर आला तर त्यांच्यात काय संभाषण होईल, धमाल होईल. पाहूयात हाच पुढचा आपला परफॉर्मन्स. येत आहेत सुप्रिया आणि उमेश. आईला क्रिकेटपटू असा? अरे मी असा क्रिकेटपटू असा की माझ्यासारखा दुसरा कोणी नसा. म्हणजे कसा? अरे म्हणजे मी ऑल इन वन असा. तुला ऑलराऊंडर म्हणायचं असा? ऑलराऊंडर नाही, ऑल इन वन. मी एकटाच ऑल इन वन असा. हा मला समजला हा. म्हणजे तुला क्रिकेट पण खेळता येत असा, हा. तुला लोकांना पाणी पण देता येत असा, आणि येळ आली तर मसाज पण करता येत असा. कोणी आणली या राणीबाई? कसा परफॉर्मन्स करायचा आम्ही? हे तू काय बोलला? मी काय बोललो? नाही तू काहीतरी बोलला. नाही मी का नाही बोललो. अरे कोण तू बाई? अरे तू मला ओळखला नाही? काहीतरी दाखवा ना. ए आयडेंटिटी दाखवा ना तुमची. अरे हीच आमची बीडीडी. आयडेंटिटी रे, हीच ती. अच्छा म्हणजे तुम्ही चेअर गर्ल हा या वेशात? पण आपण साधी सुधी चेअर गर्ल नाही हा, एकदम खानदानी परंपरागत. खानदानी कळलं पण परंपरागत नाही कळलं. येड्या तुझ्या आडाणीपणाला हसले मी. परंपरागत कळलं ना? अरे परंपरागत. नऊवारी परंपरागत राईट. एकदम नॉन राईट. अरे म्हणजे तुला काही समजलंच नाही. ही चेअर गर्लची परंपरा आमच्या घराण्याची आहे. माझी आजी पण चेअर गर्ल होती. आजी चेअर गर्ल? हा, आई पण चेअर गर्ल होती. दोघी वेगवेगळ्या ठिकाणी चेअर गर्लचं काम करायचे. म्हणजे माझी आजी आहे हा. ना, ती दारूच्या गुत्त्यात मासे विकायची. हा, आणि तिचे मासे खपावे म्हणून ती येणार जाणाऱ्या सगळ्यांना दारू प्यायला चेअर करायची. अशी मुंगळा 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 मैं बुडके चली टुंग टुंग टुंग. ये बाई, तुझी आजी चेअर गर्ल होती की आयटम गर्ल? हे असं बोलू नको. दोघी पण लय भारी होत्या, एकच काम करायच्या. म्हणजे आई? नाही माझी आई ना, हा. ती नर्स होती, नर्स हॉस्पिटलात. अच्छा. हा, ते डॉक्टर लोक कडू कडू औषध देतात ना पेशंटना, ते घ्यावे म्हणून माझी आई त्यांना चेअर करायची. हॉस्पिटल वरून आठवलं. आपल्याला जेवण वाटतं तर आपण काय म्हणतो? वाढपी. मग विमान उडवणाऱ्यांना आपण उडपी का नाही म्हणावं? त्या विमानात आपल्याला जे दारू देतात ना बायका, त्यांना आपण हवाई सुंदरी म्हणतो. मग औषध देणाऱ्या बाईला आपण दवाई सुंदरी का नाही म्हणत? घ्या, हा स्वतःच जोक मारतो आणि स्वतःच हसतो, त्या सिद्धू सारखा. तुझी आई चेअर गर्ल, आजी चेअर गर्ल, आणि वडील आणि आजोबा कोण होते? अरे माझी आजी ज्या गुत्त्यात मासे विकायची ना, तो गुत्ता माझ्या आज्याचा होता. आणि वडील काही डॉक्टर होते? बाप माझा डॉक्टर नव्हता, टेन नव्हता. अच्छा, हॉस्पिटल मध्ये डीन होता? अरे नाही रे, टेन. अरे टेन नव्हता रे, टेन. असा टीन होता. हा, ग्रेट खानदान आहे, सॉलिड मोठी फॅमिली आहे, पारंपरिक. तू सगळा मला विचारला, तुझं काही सांगितलंच नाही. अरे तू वेळ देणार तेव्हा सांगणार ना मी. दिला. माझ्या आईला नेहमी वाटतं की मी सचिन तेंडुलकर व्हावा, पण माझे बाबा आडवे येतात. काय? हॉकी घेऊन. ते म्हणतात की तू धनराज पिल्ले हो. परवाच नाही कुणाला माझी. परवाच मी टीव्हीवर क्रिकेटची मॅच बघत होतो, तिथे मी मुंगूस बॅट बघितली आणि मी माझी स्वतःची बॅट तयार केली, धुडगूस बॅट. अरे धुडगूस बॅट आहे का हॉकीची स्टिक आहे? 2 in 1 आहे. माझी बॅट 2 in 1 आहे आणि मी ऑल इन वन आहे. माझ्या या बॅटने ना 7 रन आणि 9 रन्स होऊ शकतात. 7 आणि 9? हा. एकदम? मग ते कसं काय?
ते कसे का म्हणजे असं बॉलरने बॉल टाकला ना हा. कसं बॅटवर घ्यायचं आणि असं खेळवत बाउंड्री पर्यंत आणायचा. हा. तोपर्यंत तिकडे मी रनर ठेवलाय, तो धावून 3 रन काढतो. मग असं बाउंड्रीवरनं बॉल सरकवायचा, 4 रन. हे 4 आणि हे 3 किती झाले? 7 रन. मग परत बाउंड्री पर्यंत बॉल आणायचा, हा. असं घेऊन जायचं. हा, मग तिकडनं धावून ते 3 रन काढणार. हा. मग असं टनकन उडवायचं, 6 रन. हे 6 आणि ते 3 किती झाले? 9 रन. झाले की नाही? समजा कोणी तो बॉल अडवला आणि थ्रो केला, तिकडे आपला माणूस पोचलेला असतो, म्हणजे विकेट पडायची शक्यता नाही. बरं, एवढं करून आपल्याला क्रिकेट खेळायचा कंटाळा आला तर त्याच बॅटने आपण हॉकी खेळू शकतो. काय की नाही ना? अरे तुला काय डोका आहे? हा. म्हणजे ज्या तव्यावर मी बांगडा फ्राय करणार त्याच तव्यावर तू पापलेट बी फ्राय करणार? तू चिअर गेलाय ना? हा. चल आज चल तुला टीप देतो. हा? काय बाई भेटली चल. वा 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 धमाल 2020 परफॉर्मन्स झालेला आहे आणि मला वाटतं तुमच्या आयडिया एवढ्या भारी आहेत. तुमच्या सारख्या क्रिकेटर आपल्याला गावला तर आपण कधीच नाही हरायचो राव. तर विचारूयात तुम्हाला किती मार्क मिळणार आहेत आणि कसा वाटलाय परफॉर्मन्स आपल्या जजेसना. स्वप्नील सर. सुप्रिया, उमेश, वेलकम टू द शो. सुप्रिया, तुम्ही खूपच गोड दिसताय थँक्यू. आणि मला असं वाटतं की तुमचा अटायर बघितल्यानंतर पुढच्या 2020च्या सीझनला अशा जर चिअरगर्ल स्टेडियमवर दिसल्या तर नवल मानू नये. आय थिंक फार इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन होईल. येणाऱ्या एपिसोड्स मध्ये तुम्ही दोघे 2020 मध्ये धमाल करणार. ऑल द व्हेरी बेस्ट. वा 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 मॅडम, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? सुप्रिया, खरंच खूप छान दिसतेस तू नऊवारी मध्ये. आणि मला असं वाटतं तोकड्या कपड्यात चिअर गर्ल्स येतात त्यांच्याकडे बघण्यापेक्षा तुझ्याकडे बघायला जास्ती आवडेल सगळ्यांना. मला वाटतं तुम्ही दोघं ते पुढे पुढे मेंटेन कराल. नक्कीच. ओके. वा 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 आता जाणून घेऊया तुम्हाला किती मार्क्स मिळाले. स्वप्नील सर किती मार्क देणार यांना? एक एक्स्ट्रा मार्क, एक एक्स्ट्रा गुण फक्त सुप्रियासाठी. 7 गुण. आणि खरं माझ्याकडून पण तसंच आहे सुप्रिया, हे तुझ्यासाठी फक्त तू खूप गोड दिसतेस म्हणून. क्या बात है, क्या बात है. वेल, तुमचा परफॉर्मन्स आवडलेलाच आहे आणि पुढे असे चौकार षटकार तुम्ही मारणारच आहे. तर तुम्हाला शुभेच्छा पुढच्या परफॉर्मन्स साठी. थँक्यू.